नमस्कार, मी दिव्या सांगलीकर आपल्या सगळ्यांचं जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते। आपण आज बोलणार आहोत की जर का तुमच्या घरामध्ये कुणालाही हार्ट डिसीजची हिस्ट्री असेल तर तुम्हाला स्वतःला काय काळजी घेतली पाहिजे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये हे जे हार्ट डिसीज आहेत त्यामुळे म्हणजे ते डिसीजेस तुम्हाला नाही होणार किंवा आपण त्याचा ऑनसेट जो आहे तो जास्तीत जास्त लांबवू शकतो। सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलला सबस्क्राइब नसेल केलेलं तर नक्की सबस्क्राइब करा आणि आमची छोटीशी मेंबरशिप फी देऊन तुम्ही आमच्या चॅनलला सपोर्ट सुद्धा करू शकता। त्यासाठी फक्त खालती जे जॉइन बटन दिलेलं आहे तिथे क्लिक करा। सो हार्ट डिसीज म्हटलं की आपल्या सगळ्यांनाच भीती वाटते। म्हणजे साधा दम जरी लागायला लागला तरी काही जणांना भीती वाटायला लागते की नक्की काय झालंय किंवा काय झालेलं असेल। अशा परिस्थितीमध्ये बरेचदा आपल्या घरामध्ये किंवा नातेवाईकांमध्ये कुणाला जर का हार्ट डिसीज किंवा कुठल्याही प्रकारची करोनरी कंडिशन जर का आयडेंटिफाय झालेली असेल तर आपण म्हणू शकतो की ती एक प्रकारची फॅमिली हिस्ट्री आहे, बरोबर। आजच्या काळामध्ये कितीतरी तरुणांमध्ये त्याच्यानंतर म्हणजे यंग जनरेशनमध्ये किंवा इव्हन अगदी 30 मध्ये 40 50 हार्ट डिसीज, हार्ट अटॅक ह्यासारख्या तक्रारी आणि त्याच्याशी रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स हे आपण खूप ऐकत असतो। आय एम शुअर तुमच्या सुद्धा आजूबाजूला घरामध्ये, फॅमिलीमध्ये, सोसायटीमध्ये, शेजारी पाजारी कुठे ना कुठेतरी तुम्ही याच्याबद्दल ऐकलेलं असेल। सो हा जो हार्ट डिसीज आहे ह्याला आपण पूर्णपणे टाळू तर नाही शकत, पण काही गोष्टी, काही पॅरामीटर्स हे जर का आपल्याला माहिती असतील आणि विशेषतः जर का आपल्याला याची फॅमिली हिस्ट्री असेल तर आपण नक्कीच हार्ट डिसीजची जी रिस्क आहे ती कमी करू शकतो। सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की हार्ट डिसीजची फॅमिली हिस्ट्री म्हणजे काय। सो फॅमिली हिस्ट्री म्हणजे काय की आपल्या नातेवाईकांमध्ये म्हणजे आपल्या आई वडिलांना, भावा बहिणींना, मुलांना किंवा कझिन्सना, त्याच्यानंतर त्यांच्या मुलांना म्हणण्यापेक्षा कझिन्स पर्यंत आपण ठेवूयात तर ह्यापैकी कुणालाही हार्ट डिसीजची हिस्ट्री असेल, हार्ट अटॅक आलेला असेल, करोनरी आर्टरी डिसीजची हिस्ट्री असेल किंवा अशा प्रकारचे आजार डायग्नोज झालेले असतील तर आपण असं म्हणू शकतो की आपली जी हार्ट डिसीजची रिस्क आहे ती थोडीशी कंपॅरेटिव्हली जास्त आहे ज्यांच्याकडे अशा प्रकारची हिस्ट्री नाही आहे, अशा प्रकारची फॅमिली हिस्ट्री नाही आहे, राईट। सो ही एक झाली फॅमिली हिस्ट्री जिथे आपल्याला एक कन्सिडरेशन लागतं की ठीक आहे अशा आजारांसाठी फॅमिली हिस्ट्री आहे। आता अजून एक याच्यामध्ये फॅक्टर येतो ज्याला आपण म्हणतो की स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री। सो स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्रीमध्ये जर का तुमचा मोठा भाऊ किंवा आई वडील ह्यांना जर का हार्ट डिसीज, हार्ट अटॅक, करोनरी आर्टरी डिसीज यासारखे आजार डायग्नोज झालेले असतील, कुठल्याही प्रकारची प्रोसिजर झालेली असेल तर त्या केसमध्ये आपण त्याला स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री म्हणतो। फक्त याच्यामध्ये आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की जर का जेव्हा स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री आपल्याला आयडेंटिफाय करायची असेल तर एक लक्षात ठेवा की तुमचा भाऊ किंवा वडील ह्यांना जर का वयाच्या 55 वर्षांच्या आधी डायग्नोसिस झालेला असेल तर दॅट इज कन्सिडर्ड ॲज स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री। किंवा आई किंवा बहीण यांना जर का वयाच्या 65 वर्षाच्या आधी हार्ट डिसीज डायग्नोज झालेला असेल तर त्याला सुद्धा आपण स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री असं म्हणू शकतो। ओके, सो स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्रीमध्ये तर नक्कीच आज जे काही लाईफस्टाईल चेंजेस मी सांगणार आहे ते तुम्हाला तंतोतंत पाळणं आवश्यक आहे। तुमच्या घरामध्ये तुमच्या मुलांना सुद्धा याबद्दल तुम्ही जाणीव करून देणं आवश्यक आहे। किंवा जर का तुम्हाला स्वतःला हृदयविकार आहे किंवा हार्ट डिसीज आहे, कुठल्याही प्रकारची प्रोसिजर झाली आहे किंवा काही ट्रीटमेंट चालू असेल तर तुम्ही तुमच्या मुलांना, नातवंडांना किंवा तुमच्या कझिन्समध्ये, भावंडांमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जेणेकरून आपण त्यांना मदत करू शकतो की येणाऱ्या काळामध्ये ते स्वतःचं हार्ट हेल्थ जे आहे ते कसं चांगल्या प्रकारे ठेवू शकतात आणि कशा प्रकारे आपण जी हार्ट डिसीजची रिस्क आहे ती किमान किंवा कमीत कमी प्रमाणात ठेवू शकतो आणि त्याला कंट्रोल करू शकतो। ओके, सो ही सगळी माहिती तर मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे, पण त्याआधी मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या घरामध्ये तुम्हाला स्वतःला किंवा तुमच्या आई वडिलांना किंवा अजून कोणाला हार्ट डिसीजची रिस्क आहे का किंवा अशा प्रकारचा कुठलाही आजार डायग्नोज झालाय का? खाली कमेंटमध्ये तुम्ही नक्की लिहा। सो आता आपण बघूयात की ही जी फॅमिली हिस्ट्रीबद्दल आता आपण बोललो आणि एक फॅमिली हिस्ट्री, जनरल फॅमिली हिस्ट्री आणि स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री हे सुद्धा आपण जाणून घेतलं।
पण तुम्ही आता म्हणाल की दिव्या हे तर ठीक आहे की फॅमिली हिस्ट्री आहे, मला कळलं किंवा मी ते एक्सेप्ट करते, पण यामुळे माझी रिस्क कशी वाढेल, माझ्या हृदयाच्या आरोग्याला का धोका निर्माण होईल. सो याच्यामध्ये 2 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एक तर आहे ते म्हणजे आपले जीन्स. आपल्याला आपल्या आईवडिलांकडनं किंवा आपल्या फॅमिलीकडनं जे जीन्स आलेले असतात ते कॉमन असतात आणि त्याच्यामुळे जी एक जेनेटिक रिस्क जी आहे ती तर राहतेच. ओके. दुसरी गोष्ट अशी असते की जेव्हा आपण एका कुटुंबाचा भाग असतो, बऱ्याच साऱ्या आपल्या सवयी, आपली लाईफस्टाईल जी आहे ती एकसारखी असते. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही कुठल्या प्रकारचं तेल वापरता, तुमचा आहार कसा आहे, तळलेले पदार्थ किती खाल्ले जातात, साखर, मीठ, त्याच्यानंतर तूप, तेल ह्याचं किती प्रमाणात सेवन होतं, ह्या सगळ्या गोष्टींचा रोजच्या रोज आपल्या हृदयाच्या आरोग्यावरती परिणाम होत असतो. त्यामुळे आपण आपली जेनेटिक हिस्ट्री तर काही बदलू नाही शकत, पण हे जी दुसरी जी पद्धत आहे किंवा दुसरा जो फॅक्टर आहे ज्याच्याबद्दल मी सांगितलं की आपली लाईफस्टाईल कशी आहे, आपल्या रोजच्या सवयी काय आहेत, ह्या आपण नक्कीच मॉडिफाय करू शकतो. आणि जर का आपल्याला स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री असेल तर नक्कीच आज ज्या 7 फॅक्टर्स मी सांगणार आहे तुम्हाला, त्यांचा आपण रोज विचार करून त्याची काळजी घेऊन ही जी रिस्क आहे ही आपण कमीत कमी ठेवू शकतो. हे सगळं सांगण्याच्या मागे कुठेही माझा हेतू असा नाही की तुम्हाला घाबरवायचं आहे, पण तुम्हाला सतर्क करणे हा नक्कीच आहे आणि प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. त्यामुळे जसं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपण जस्ट फॉर हार्टमध्ये आपण बरेच सारे प्रिव्हेंटिव्ह वेलनेस सर्व्हिसेस ज्या आहेत त्या चालवतो, ज्याच्यामध्ये कुणाचं मेटाबॉलिक हेल्थ बिघडलेलं असेल तर आपण त्याच्यामध्ये एक पर्सनलाइज प्रोग्राम देतो. तसंच कुणाला हार्ट डिझीजची रिस्क असेल तर त्यांना सुद्धा एक पर्सनलाइज्ड कार्डियक रिहॅब नावाचा प्रोग्राम आहे, जेणेकरून तुमची ही जी रिस्क आहे ही आपण कमी करू शकतो. सो आता ही जी रिस्क आहे ही कमी करण्यासाठी आपल्याला नक्की काय करायचंय किंवा काय गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या हे आपण बघूया. आणि ह्या ज्या 7 गोष्टी आहेत ह्या तुम्ही तुमच्या रेग्युलर रुटीनमध्ये लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे आणि ह्यांना तुम्ही मॉडिफाय केलं तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि तुमच्या घरातल्यांना, आजूबाजूंना सुद्धा याच्याबद्दल जर का सतर्क केलं तर त्यांना सुद्धा नक्की फायदा होईल. सो सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे स्मोकिंग. स्मोकिंगमुळे आपलं हृदयाचं आरोग्य जे आहे ते कायम खालावत जातं आणि स्मोकिंग ही जर का सवय कुठल्याही कारणामुळे तुम्हाला लागलेली असेल तर हे स्मोकिंग बंद करणं अत्यंत आवश्यक आहे. मग हे ऍक्टिव्ह स्मोकिंग असू दे किंवा पॅसिव्ह स्मोकिंग असू दे, म्हणजे तुम्ही स्वतः स्मोकिंग करत असाल किंवा तुमचा लाईफ पार्टनर किंवा तुमच्या आजूबाजूला ज्यांच्या बरोबर तुम्ही राहता आहात ते जरी स्मोकिंग करत असतील तरी आपल्याला त्याच्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. बेसिकली होतं काय की जेव्हा आपण स्मोकिंग करतो तर रक्तामध्ये जे गुठळ्या बनण्याचं प्रमाण किंवा ज्याला आपण ब्लड क्लॉट्स म्हणतो त्याची रिस्क वाढते. ह्याबरोबर स्मोकिंगमुळे आपले हार्टबीट्स वाढू शकतात, बीपी एकदम शूट अप होऊ शकतं, राईट. आणि ओव्हरऑल जे आपलं ऑक्सिजन सप्लाय आहे आपल्या हार्टपासनं किंवा आपल्या लंग्समधनं बाकीच्या सगळ्या ऑर्गन्सना जो ऑक्सिजन सप्लाय होतो त्यामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात आणि हे एका दिवसात नाही होत, आपल्यालाही माहिती आहे. त्यामुळे ही जी स्मोकिंगची सवय आहे ती बंद करणं, कमीत कमी ठेवणं किंवा अजिबात न ठेवणं हे सर्वोत्तम, राईट. सो स्मोकिंग नंतर आता दुसरा जो रिस्क फॅक्टर किंवा अशी गोष्ट जी आपल्याला आपल्या जीवनशैलीमध्ये बदलणं आवश्यक आहे ते म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी. जर का तुमच्या घरामध्ये किंवा तुम्हाला आजपर्यंत अशी सवय आहे की मी काही व्यायाम नाही करत आहे, एकदम आरामशीर चालू आहे, मला वेळच नाहीये, काम खूप असतं, स्ट्रेस आहे, अभ्यास असतो, मुलं आहेत, बरीच सारी कारणं असतात आपल्याकडे. सो हे जर का कारण असेल तर आजच त्यामध्ये बदल करणं आवश्यक आहे, कारण की आपण थोड्या जरी प्रमाणात फिजिकल ऍक्टिव्हिटी ऍड केली तर आपल्या हृदयाचं आरोग्य जे आहे ते आपण 10 ते 15% इम्प्रूव्ह करू शकतो आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या आजारांना आपण टाळू शकतो. सो रोज जेव्हा आपण फिजिकल ऍक्टिव्हिटी करतो सगळ्यात मोठा फायदा होतो, आपलं वजन नियंत्रणात राहतं. दुसरं म्हणजे आपला जो मानसिक तणाव आहे तो सुद्धा कमी होतो, त्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत मिळते. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या शरीरातील जी रक्ताभिसरणाची प्रोसेस आहे म्हणजेच ब्लड सर्क्युलेशन आहे ते इम्प्रूव्ह होण्यामध्ये मदत मिळते, राईट. सो व्यायामाचे खूप वेगवेगळे प्रकार असतात, कुठला व्यायाम करायचा, किती करायचा हे एक वेगळा प्रश्न आहे, पण ऍटलिस्ट काही ना काहीतरी रोज व्यायाम करणं आणि आठवड्यातले 6 दिवस हा व्यायाम करणं, जेणेकरून 150 मिनिट्स जे आहेत तो कार्डिओ एक्सरसाइज असेल ह्याकडे आपण लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. तिसरी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे जी व्यायामालाच जोडून आहे ती म्हणजे आपलं वजन नियंत्रणात ठेवणं, बरोबर.
सो आता वजन नियंत्रणात ठेवणं हे मेजरली म्हणजे आम्ही सुद्धा आमच्याकडे इतके सगळे लोक प्रश्न घेऊन येतात, आमच्या ऑनलाईन कन्सल्टेशन्समध्ये येतात आणि वजन नियंत्रणात ठेवणं हे चॅलेंज असतं. पण हे एका दिवसात नाही होणार, 1 महिन्यात 2 महिन्यात नाही होणार. आपल्याला लाईफस्टाईल मॉडिफाय करायला लागेल. ओके, सो तो तर एक वेगळा विषय झाला. पण आपण वेट लॉस किंवा वेट कंट्रोल आणि हार्ट हेल्थ ह्याच्याबद्दल थोडंसं जाणून घेऊयात. सो वजन आपण म्हटलं की आपल्या बॉडीमध्ये फॅट्स असतात, मसल्स असतात, वॉटर असतं, बोन्स असतात. ओके, ह्याच्यातलं आपल्यासाठी महत्वाचं काय आहे तर बॉडी फॅट किती आहे. आणि या बॉडी फॅटमध्ये सुद्धा 2 प्रकार असतात. एक असतं सबक्युटेनियस म्हणजे आपल्या स्किनच्या खालती लगेच जो फॅटचा लेअर असतो, आणि एक असतं विसरल म्हणजे आपल्या मिडल सेक्शनमध्ये किंवा आपल्या वेस्ट लाईनवरती फॅट आहे, त्याला विसरल फॅट म्हणतात. सो हे जे विसरल फॅट आहे किंवा ॲब्डोमिनल फॅट आहे हे खूप महत्वाचं आहे. कारण की त्या एरियामध्ये जिथे आपलं पोट आहे किंवा लिव्हर आहे आणि हार्ट आहे, सो तिथे जर का फॅट जास्तीत जास्त जमा होत गेलं तर हार्ट डिझीजची रिस्क जी आहे ती वाढत जाते. त्यामुळे वजन कमी करण्याबरोबरच तुम्ही आपलं वेस्ट टू हिप रेशो कंट्रोलमध्ये ठेवायचा सुद्धा नक्की प्रयत्न करा. चौथी गोष्ट जी इव्हन ब्रिटिश वर्ल्ड हार्ट असोसिएशननी सांगितलेली आहे ते म्हणजे बॅलन्स्ड डाएट. येस, फक्त फॅट डाएट किंवा फक्त सॅलेड स्मूदीज खाणं म्हणजे बॅलन्स डाएट घेणं असं नाही, तर तुमच्या आत्ताच्या रिक्वायरमेंटनुसार कुठले न्यूट्रिएंट्स तुम्हाला घेणं आवश्यक आहे, किती फळं तुम्ही खाताय, भाज्या किती प्रमाणात खाताय, तेल तुपाचं प्रमाण काय आहे, अगदी तुम्ही रोजच्या जीवनामध्ये साखर आणि मीठ किती खाताय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या हृदयाच्या आरोग्याला अफेक्ट करणार आहेत. त्यामुळे ह्याच्यामध्ये बॅलन्स ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि बॅलन्स डाएट कसं असलं पाहिजे ह्यासाठी किमान एकदा तुम्ही डायटिशियन बरोबर बोला आणि तुमच्यासाठी एक बेसिक एक आहार तक्ता जर का बनवून घेतलात आणि तो फॉलो करत राहिलात, एक एक्सरसाइज प्लॅन बनवून घेतला आणि तो फॉलो करत राहिलात, तर त्यामुळे नक्कीच फरक पडेल आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल. कारण की इथे मला कुठलाही फॅट डाएट किंवा एक पर्टिक्युलर डाएट नाही सांगायचं आहे, तर आपल्या इंडियन किंवा महाराष्ट्रीयन खाण्याच्या पद्धतीनुसार आपल्या आहारामध्ये कुठले न्यूट्रिएंट्स असले पाहिजेत किंवा आताच्या काळामध्ये कुठल्या न्यूट्रिएंट्सची डेफिशियन्सी असण्याचे चान्सेस जास्त असतात, ह्याकडे आपण लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. 5वी गोष्ट किंवा 5वी स्टेप जिथे आपल्याला लाईफस्टाईल मॉडिफाय करायची आहे ती म्हणजे आपलं ब्लड प्रेशर मॉनिटर करणे. ओके, जर का तुम्हाला म्हणजे एक छान व्हिडिओ मी काही दिवसांपूर्वी शेअर केला होता, तो सुद्धा तुम्ही नक्की बघा की आपलं हार्ट जे आहे ते हेल्दी आहे की नाही हे जाणण्यासाठी काही टेस्ट किंवा घरच्या घरी काही बेसिक गोष्टी आपण चेक करू शकतो. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. त्याच्यात एक आपल्याला फॅक्टर लक्षात येईल, तो म्हणजे बीपी, की आपलं बीपी 120/80 आहे की नाही हे बघणं आवश्यक आहे. आणि जेव्हा आपल्याला हाय रिस्क असते हार्ट डिझीजची, तर किमान तुमचं वय जर का 40-45च्या पेक्षा कमी असेल तर 6 महिन्यातनं एकदा जाऊन डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही तुमचं बीपी चेक करू शकता. जर का तुम्ही 45 किंवा 50 वर्षांपेक्षा जास्त तुमचं वय असेल तर तुम्ही साधारण 3 महिन्यातनं एकदा जाऊन तुमचं बीपी चेक करू शकता आणि हे नियंत्रणात आहे ह्याकडे नक्की लक्ष द्या. जर का बीपी वर खाली होत असेल तर तुमच्या आहारामध्ये, जीवनशैलीमध्ये तुम्ही बदल करणं आवश्यक आहे. सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे मिठाचं प्रमाण किती आहे तुमच्या आहारामध्ये हे बघणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्या प्रकारचं फॅट्स किंवा कुकिंग ऑइल तुम्ही घेता हे बघणं आवश्यक आहे. खूप जास्त प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट असेल म्हणजेच बटर, मार्गारीन किंवा खूप जास्त बेकरी प्रोडक्ट्स ह्यासारख्या गोष्टी असेल तर ह्यामुळे बीपी वाढणं किंवा हार्ट डिझीजची रिस्क वाढणं ही नक्की होऊ शकते. बरेचदा बीपीला आपण टेन्शन किंवा स्ट्रेस याच्याशी कनेक्ट करतो, राईट. सो रोजच्या जीवनामध्ये स्ट्रेस किती आहे आणि तो कसा तुम्ही कमीत कमी ठेवू शकता, कसा कमी करू शकता ह्याकडे नक्की लक्ष द्या. मी असं नाही म्हणत की आपण एकदम स्ट्रेस फ्री लाईफ जगलं पाहिजे, कदाचित आजच्या काळामध्ये ते शक्यही नाहीये. पण हा स्ट्रेस असताना सुद्धा कुठे ना कुठेतरी बॅलन्स कसा करू शकतो, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या मला स्ट्रेस कमी करायला मदत करतील याच्याकडे नक्की लक्ष देणं आवश्यक आहे. आणि या गोष्टी आपल्या रोजच्या जीवनाचा भाग असणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. बीपी नंतर आपल्याला पुढची जी गोष्ट कंट्रोलमध्ये किंवा नियंत्रणात ठेवायची आहे ती म्हणजे कोलेस्ट्रॉल. आपल्या चॅनेलवरती कोलेस्ट्रॉलवरती खूप सगळे व्हिडिओज आहेत, तुम्ही पाहिले नसतील तर नक्की सर्च करा आणि बघा की कोलेस्ट्रॉल म्हणजे काय, ते कसं नियंत्रणात ठेवायचं आणि त्याच्यासाठी काय काय चेंजेस करायचे. इथे आपण आता फक्त लक्ष देऊया की किमान आपलं जे टोटल कोलेस्ट्रॉल आहे ते 200पेक्षा कमी असलं पाहिजे. जर का हे वारंवार जास्त होत असेल तर एकदा कार्डिओलॉजिस्ट बरोबर नक्की डिस्कस करा आणि तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काय बदल करणं आवश्यक आहे हे त्यांच्याशी तुम्ही जाणून घेऊ शकता.
होऊ शकतं की तुम्हाला बीपीमुळे असेल किंवा तुमचं एक्सरसाइज खूप जास्त तुम्ही करत नसाल त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल, तर हे एकदा डॉक्टरांशी नक्की तुम्ही पडताळून घ्या. आणि आता जी 7वी गोष्ट किंवा शेवटची सवय जी आपल्याला आपल्या लाईफस्टाईलमध्ये बदलणं आवश्यक आहे ते म्हणजे आपली ब्लड शुगर मॅनेज करणं किंवा डायबिटीस असेल तर तो सुद्धा मॅनेज करणं. जर का हार्ट डिझीजची रिस्क असेल तर आपली ब्लड शुगर मेंटेन ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की डायबिटीससाठी जर का डायबिटीस असेल तर ह्याचा दुसरा जो रिस्क जी डायबिटीसमुळे वाढते ती म्हणजे हार्ट डिझीजची असते. त्यामुळे मधुमेह नियंत्रणात ठेवणं आणि त्याच्यासाठी काय काय करता येईल ह्यासाठी सुद्धा खूप सगळ्या टिप्स आपल्या चॅनलवरती आहेत. थोडक्यात मी इथे सांगते की आपल्या आहारामध्ये कर्बोदक त्याच्यानंतर प्रथिनं आणि फॅट्स यांचा योग्य तो बॅलन्स असणं आवश्यक आहे. कमीत कमी कर्बोदक घेऊन आपण म्हणजे तुम्ही तुमची जी ब्लड शुगर लेवल आहे ती नियंत्रणात ठेवू शकता. नियमित व्यायाम, चांगली झोप आणि कमीत कमी स्ट्रेस ह्या सगळ्यामुळे डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवण्यामध्ये नक्की मदत होते. सो ह्या काही टिप्स होत्या. जर का तुम्हाला फॅमिली हिस्ट्री आहे हार्ट डिझीजची, तुमच्या घरामध्ये कुणालाही हार्ट डिझीज असेल, कुठल्याही प्रकारची प्रोसिजर झालेली असेल, तर ह्या 7 गोष्टी आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये बदलणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हे सगळी माहिती बघितल्यानंतर सुद्धा तुम्हाला असं वाटत असेल की काही गोष्टी मी माझ्या नाही करू शकत आहे, तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती नक्की आम्हाला संपर्क साधा. जो जस्ट फॉर हार्टचा कार्डियक रिहॅबिलिटेशन प्रोग्राम आहे आपण त्याच्याबद्दल बोलू. आणि हा प्रोग्राम तुम्हाला तुमचं जे हेल्थ गोल आहे किंवा तुमचं जे कार्डियक हेल्थ आहे हे बॅलन्स करण्यासाठी कशी मदत करू शकता हे सुद्धा आम्ही नक्की तुम्हाला एक्सप्लेन करू. सो आपण परत भेटूयात पुढच्या आठवड्यामध्ये अजून काही नवीन हार्ट हेल्थ टिप्स बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.